हॅलो एव्हरीवन, आज आपण SY.B.Com सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन ऑब्स्ट्रप्शन पाहणार आहे. आज आपण ऑब्स्ट्रप्शनच्या पार्टमधील क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहे. तर आपल्याला जो CBCS पॅटर्न आणि NEPचा पॅटर्न आहे त्याचे क्वेश्चन सेम आहेत, फक्त पेज नंबर वेगवेगळे आहेत. CBCS पॅटर्न आणि NEPचा पॅटर्न. तर CBCS पॅटर्नच्या बुकमध्ये क्वेश्चन नंबर 9 पेज नंबर 2.49 आहे आणि तोच क्वेश्चन सेम आहे NEPच्या पॅटर्नला. NEPचं हे बुक आहे, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 9 पेज नंबर 1.94 दिलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. ऑब्स्ट्रप्शनचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 9. इलिकॉन लिमिटेड इलाहाबाद सेल्स इट्स बिझनेस टू सिकॉम लिमिटेड Shahabad on 31st March 2025, on which date its financial position disclose the following facts. तर आता आपल्याला इथे एक बॅलन्स शीट दिलेली आहे इलिकॉन लिमिटेडची. बॅलन्स शीट आता इथं नीट बघा, कोणी कोणाला परचेज केलेला आहे. तर इलिकॉन सेल झालेली आहे, सेल केला त्यांनी त्यांचा बिझनेस, म्हणजे इलिकॉननी त्यांचा कंपनी विकलेली आहे. कोणाला? तर सिकॉम लिमिटेडला. तर सिकॉम लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे आणि इलिकॉन लिमिटेड ही सेलिंग कंपनी आहे. आणि कधी सेल झालेली आहे तर 31 मार्च 2025ला, म्हणजे सिकॉमनी परचेज केलं इलिकॉन लिमिटेडला. म्हणून इलिकॉन लिमिटेडची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. शेअर कॅपिटल दिलेला आहे. इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल 3000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच, फुल्ली कॉल्ड अप अँड पेड अप. म्हणजे 3000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एका शेअरची व्हॅल्यू ₹100 आहेत. फुल्ली कॉल्ड अप झालेले आहेत आणि पेड अप झालेले आहेत, म्हणजे सगळे शेअर्स मागवलेत आणि सगळ्या शेअर्सचे पैसे मिळालेले आहेत. असे शेअर कॅपिटल आहे 3 लाख. 1000 7% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच. 1000 नंबर ऑफ डिबेंचर्स आहे. 7% रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि ₹100चा एक डिबेंचर आहे. डिबेंचरची व्हॅल्यू आहे ₹1,00,000. जनरल रिझर्व्ह फंड 49,700. रिटेन्ड अर्निंग्स म्हणजे साठवलेला नफा आपण साठवून ठेवलेला आहे, म्हणजे हा रिझर्वच आहे. तर रिझर्वमध्ये तुम्हाला जो नफा झालेला आहे तो तुम्ही साठवून ठेवलेला आहे, त्याला आपण इथं म्हटलेलं आहे रिटेन्ड अर्निंग्स 20,300. बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स, टर्म लोन म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी घेतलेलं लोन आहे. तर ह्याचा कालावधी फिक्स असतो, म्हणजे 3 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष. हे आता टर्म लोन ही शॉर्ट टर्म लायबिलिटी आहे, 1 वर्षाच्या आतलं लोन आहे टर्म लोन. तर बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स आणि टर्म लोन ही करंट लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर ॲसेटला दिलेला आहे गुडविल, प्रिमायसेस, फॅक्टरी प्लांट, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक, एवढी आपली ॲसेट आहे. तर आपल्याला खाली इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलं आहे पाहूया. द टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्रीड अपॉन अब्झॉर्प्शन्स वेअर ॲज अंडर. सिकॉम लिमिटेड ॲग्रीड टू टेक ओव्हर ऑल द ॲसेट्स. ऑल हा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे जेवढ्या पण ॲसेट आहेत त्या ऑल ॲसेट सिकॉम लिमिटेडनं घेतलेल्या आहेत इलिकॉन लिमिटेडच्या. ऑफ इलिकॉम लिमिटेड एक्सक्लुडिंग कॅश अँड बँक अँड गुडविल. म्हणजे कॅश ॲट बँक त्यांनी घेतलेलं नाही आणि गुडविल घेतलेलं नाही असं सांगितलं आहे. पण याचा अर्थ असा नव्हे, हे ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, म्हणजे हे ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत हे नीट समजून घ्या. म्हणजे कॅश पण घेतलेली आहे आणि गुडविल पण घेतलेली आहे, पण त्यांनी इथं कंडिशन सांगितली, ज्या ॲसेट घेतल्या कॅश आणि गुडविल सोडून त्या बुक व्हॅल्यूच्या 90%ला घेतल्या. इथं लिहिलं आहे ॲट 90% ऑफ देअर बुक व्हॅल्यू. म्हणजे बघा, आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर ही गुडविल आणि ही कॅश ह्याला आपण थोडंसं साईडला ठेवूया. गुडविल आणि कॅश ह्या 2 ॲसेट सोडून बाकीच्या जेवढ्या पण ॲसेट आहेत त्या 90%ला घेतलेल्या आहेत. आणि मग पुढं त्यांनी असं सांगितलं, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की ह्या 2 ॲसेट घेतलेल्या नाहीत. तर ह्या 2 ॲसेट घेतलेल्या आहेत, ऑल ॲसेट लिहिलं आहे, म्हणजे घेतलेल्या आहेत, फक्त 90% लेस व्हॅल्यूला नाही. तर पुढं आपण बघूया इथं काय दिलं आहे. इट वॉज ॲग्रीड टू टेक ओव्हर 7% डिबेंचर्स ॲट द बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू हा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे जे डिबेंचर्स आहेत ते बुक व्हॅल्यूला घेतले. म्हणजे डिबेंचरची बुक व्हॅल्यू आहे ₹1,00,000. तर डिबेंचर्स ही लायबिलिटी आहे, त्यांनी लायबिलिटी घेतली ₹1,00,000. त्याच्या पुढं सांगितलं आहे इट वॉज ॲग्रीड टू पे 77,000 फॉर गुडविल. बघा, ही पण ॲसेट म्हणलं ना तुम्हाला, ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत, म्हणजे गुडविल पण घेतलेली आहे, पण गुडविल
90%ला नाही घेतली तर कितीला घेतली, 77,000ला घेतलेली आहे. तर गुडविल पण त्यांनी टेकन केलेली आहे. आता इथं बघा, तर कॅश ॲट बँक काय आहे, तर ॲज इट इज प्राईसला कॅशची व्हॅल्यू कमी होते का, नाही होत. ऑल ॲसेट लिहिलं आहे म्हणून तुम्ही तुमची कॅश पण सिकॉम लिमिटेडने घेतलेली आहे असं लक्षात ठेवा. ऑल द शॉर्ट टर्म लायबिलिटीज, ऑल हा शब्द महत्त्वाचा आहे. ऑल शॉर्ट टर्म लायबिलिटीज म्हणजे बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स आणि टर्म लोन, ह्या 3 लायबिलिटीज आहेत. वेअर टेकन ओव्हर ॲट 10% लेस दॅन बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यूच्या 10% लेस म्हणजे कमी किमतीला घेतलेल्या आहेत. ह्या तिन्ही पण लायबिलिटी त्यांनी टेकन केलेल्या आहेत, पण 10% व्हॅल्यू कमी करून घेतलेली आहे. The expenses of liquidation amounting to rupees 10,000 which was to be borne by इलिकॉन लिमिटेड. तर इलिकॉन लिमिटेडनं काय केलेलं आहे, त्यांचे जे लिक्विडेशन किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत ते कुणी पेड केलेले आहेत, इलिकॉनने पेड केलेले आहेत. तर रिअलायझेशनच्या डेबिटला येईल आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला. कॅश गोज आउट झाली इलिकॉन लिमिटेडची म्हणून ती कॅश गेली की कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. पुढे सांगितलेलं आहे, द परचेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज बाय द अलॉटमेंट टू इलिकॉन लिमिटेड of 4,000 shares of rupees 100 each at a discount of 10 per shares and the balance in cash. तर त्यांनी काय सांगितले, 10,000 हे द परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज केले, अलॉटमेंट केलं किती, तर 4,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअरची व्हॅल्यू 100 रुपये होती पण तो 10 रुपये डिस्काउंट दिला. मग आता इथं काळजीपूर्वक बघा काय झालेलं आहे, तर 10 रुपये त्यांनी 10 रुपीज डिस्काउंट पेड केलेला आहे. म्हणजे काय झालं, तर 100 रुपीजचा जो शेअर्स होता तो 10 रुपये डिस्काउंट म्हणजे लेस होईल, म्हणजे तो 90 रुपीजला त्यांनी सेल केलेला आहे पर शेअर कितीला, 90 रुपीजला विकला. म्हणजे 4,000 शेअर्स होते, एक शेअर्स 90 रुपयाला विकला. 9 4 36, 1 2 3 4 1 2 3 4 3,60,000ला इक्विटी शेअर्स किंवा शेअर्स म्हणूया आपण, इक्विटी शेअर्स त्यांनी काय केले, इश्यू केले 3,60,000ला PCच्या बदल्यात. परचेस कन्सिडरेशनच्या मोबदल्यामध्ये त्यांनी 3,60,000 रुपयाचे शेअर्स दिले आणि रिमेनिंग बॅलन्स आहे तो कॅशमध्ये दिलेला आहे. ते आपल्याला PC काढल्यानंतरच समजेल की कॅश किती दिली. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ इलिकॉन लिमिटेड. इलिकॉन लिमिटेड जी सेलिंग कंपनी आहे किंवा वेंडर कंपनी आहे तिच्या बुकमध्ये तुम्हाला लेजर अकाउंट्स ओपन करायचे आहेत. म्हणजे कोणकोणते अकाउंट येतात बघा, जेव्हा तुम्हाला जी कंपनी सेलिंग कंपनी असते किंवा वेंडर कंपनी आहे तिच्या बुकमध्ये पहिला कंपल्सरी आहे रिअलायझेशन अकाउंट, त्याच्यानंतर आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, त्याच्यानंतर आहे बँक जी न्यू कंपनी आहे, आता इथं सिकॉन लिमिटेड आहे, सिकॉम लिमिटेड जी कंपनी परचेजिंग कंपनी असते त्या कंपनीचा अकाउंट तुम्हाला ओपन करायचाच आहे, सिकॉम लिमिटेड. आणि दुसरी आहे बँक अकाउंट, तर बँक अकाउंट पण ओपन करायचं आहे. हे फिक्स अकाउंट आहे आणि एखादी लायबिलिटी जर पेड नाही झाली तर त्या लायबिलिटीचा अकाउंट आपल्याला ओपन करावा लागतो. इथं सगळ्या लायबिलिटीज त्यांनी टेकन केलेल्या आहेत म्हणजे पेड केलेल्या आहेत कुणी, तर सिकॉम लिमिटेडने. त्यामुळे इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीचे अकाउंट ओपन होणार नाहीत. तर हे 4 अकाउंट ओपन होणार आहेत, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि पुढं सांगितलेलं आहे अँड पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सिकॉम लिमिटेड. सिकॉम लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे, परचेजिंग कंपनीच्या बुकमध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज ओपन करायच्या आहेत. आता आपण क्वेश्चन रीड केलेला आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला परचेज कन्सिडरेशन फाइंड करायचं आहे. तर आपण सगळ्यात पहिलं परचेज कन्सिडरेशन काढणार आहोत. ज्या ॲसेट टेकन केल्या आणि जी बुक इथं सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला, तर सगळ्या ऑल ॲसेट घेतलेले आहेत. गुडविल 77ला घेतली, कॅश ॲज इट इज प्राईसला घेतलेली आहे आणि कॅश आणि गुडविल सोडून बाकीच्या जेवढ्या पण ॲसेट आहेत आपल्या ॲसेट साईडला दिलेल्या त्या 90% बुक व्हॅल्यूला घेतलेल्या आहेत. तर आपण पहिलं काय करू, ह्या ॲसेटची नावं इथं लिहून घेऊया. पहिलं आहे गुडविल कितीला घेतली, तर 77,000. इथं लिहायचं आहे आपल्याला 77,000. इथं सांगितलं आहे बघा त्यांनी 77,000ला गुडविल घेतली आणि कॅश ॲट बँक ॲज इट इज प्राईसला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे प्रीमायसेस, त्याच्यानंतर फॅक्टरी प्लांट, स्टॉक,
बिल्स रिसिवेबल, डेटर्स, कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ॲज इट इज प्राईसला घेतलेले आहे 60,000. आता आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे इथं बघूया आपण कसं करायचं आहे ते. तर काय करायचं आहे, जे आपण आपल्या व्हॅल्यू आहेत त्या लेस दॅन 10% करायच्या आहेत किंवा 90% तुम्हाला काढायच्या आहेत. तर आपण काढून घेऊया त्या व्हॅल्यूज आपण काढून घेऊया. प्रिमायसेस आहे 2,50,000. बघा इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 2,50,000. 2,50,000 इंटू 90%. अमाऊंट आली 2,55,000. लगेच लिहून घेऊया 2,55,000. प्रिमायसेस 2,55,000. त्याच्यानंतर फॅक्टरी प्लांटची व्हॅल्यू आहे 1,00,000. 1,00,000 इंटू 90%. 90,000. तुम्हाला जर समजा कॅल्सीवर तुम्हाला मोबाईल अलाउड नसतं तर तुम्ही कसं काढणार आहात, हे 1,00,000 रुपीज फॅक्टरी प्लांटची व्हॅल्यू आहे 90%, म्हणजे 90/100. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं कसं काढायचं आहे, तुमचा जर कॅल्सी असेल तर 1,00,000 प्रेस करायचं आहे, इंटू 90 करायचं आहे, इक्वल टूचं साईन दाबायचं आहे आणि डिवाइड बाय 100 करायचं आहे. म्हणजे मग तुम्हाला व्हॅल्यू काढता येईल. तर असं येईल तुमचं इथं 90,000. स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. स्टॉक आहे बघा इथं क्वेश्चनमध्ये 8,000. 8,000 इंटू 90%. 7,200. स्टॉक आहे 7,200. बिल्स रिसिवेबल बघा किती आहे 12,000 इंटू 90%. अमाऊंट आहे 10,800. आणि सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू आहे 30,000 इंटू 90%. 27,000. 27,000 ही झाली आपल्या ॲसेटची व्हॅल्यू. आता आपल्याला हे ॲड करायचं आहे सगळ्यांची व्हॅल्यू. आपण ॲड करू 60,000 प्लस 10,800 प्लस 7,200 प्लस 90,000 प्लस 2,55,000 प्लस 77,000. काय चुकलं काय? परत एकदा करून बघते. 77,000 प्लस 2,55,000. प्रिमायसेस आपण एकदा काढून बघू किती होतं. हे माझं काहीतरी चुकलं वाटतं. 1 मिनिट. प्रिमायसेसची व्हॅल्यू बघते 2,50,000 आहे. लेस करायचं होतं, ॲड केलं वाटतं. 2,55,000 इंटू 90%. 2,25,000. मी चुकून 55 लिहिलं आहे. तर 2,25,000 आहे. आपण करून बघूया एकदा. 2,25,000 प्लस 77,000 प्लस 90,000 प्लस 7,200 प्लस 10,800 प्लस 27,000 प्लस 60,000. आता बरोबर आली 4,00,000. ॲसेटची टोटल आहे 4,97,000. आपल्याला लेस करायची आहे लायबिलिटीज. पहिली लायबिलिटी आहे आपल्या बुकमध्ये बघूया लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत. बिल्स पेएबल 10% लेस करून घ्यायचे आहे. आपण पहिले नावं लिहून घेऊया. बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स,
टर्म लोन. आता आपल्याला 10% व्हॅल्यू लेस करून घ्यायची आहे. तर कसं करणार आहोत आपण बघा, म्हणजे 90%च येणार आहे. बिल्स पेएबल आहे 11,900 इंटू तुम्ही करणार आहात 10%. 10% म्हणजे एक झिरो कट केला की येतं, अमाऊंट आली 1190. तर तुम्हाला काय करायचं आहे, 11,900 मायनस ही जी व्हॅल्यू आली ती तुम्हाला मायनस करायची आहे. 9 1 10 0 8 1 2 7 8 9 0 10,710 अशी तुमची व्हॅल्यू येणार आहे बिल्स पेएबलची. सन्ड्री क्रेडिटरची आहे 16,600. 10% काढलं की एक झिरो कट केला की येतं, म्हणजे तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. 16,000 वर इंटू 10%, अमाऊंट आली 1,660. तर त्याची व्हॅल्यू तुम्ही कशी काढणार आहात, 16,600 ही व्हॅल्यू मायनस 1,660. 7 4 10 0 8 1 9 1 10 7 16 6 2 4 एवढी अमाऊंट येणार आहे. ही आहे बिल्स पेएबलची, ही आहे सन्ड्री क्रेडिटर्सची. टर्म लोनची आहे 1,500 इंटू 10%. लेस करायचे आहे 150. 1,500 मायनस 150 एवढे आले. तर ही आहे तुमच्या ही आहे बिल्स पेएबलची व्हॅल्यू, ही आहे सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू, आणि ही आहे टर्म लोनची व्हॅल्यू. टर्म लोनची एवढी. तर आपण इथं पुट करणार आहोत. टर्म लोन घेतलेला आहे त्यांनी 1,350. हे आहे 14,940. 14,940 आणि बिल्स पेएबल आहे 10,710. अजून एक घेतलेला आहे बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे बुक्समध्ये. तर त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला इथं बघा, डिबेंचर्स पण घेतलेले आहे. डिबेंचर्स इज अ लायबिलिटी, आणि ती लायबिलिटी त्यांनी टेकन केलेली आहे बुक व्हॅल्यूला. तर मग ते पण इथं येणार आहे. तर इथं येणार आहे डिबेंचर्स, 7% डिबेंचर्स. बुक व्हॅल्यू आहे त्याची 1 लाख. आता काय करायचं आहे, ह्या लायबिलिटीची टोटल करून ह्याच्यातून मायनस करायची आहे. तर आपण पहिले टोटल करू. 10,710 प्लस 14,940 प्लस 1,350 प्लस 1 लाख, 1,27,000. टोटल आली लायबिलिटीची 1,27,000. मायनस करायचे आहे आपल्याला ह्या ॲसेटमधून. ॲसेटची व्हॅल्यू आहे 4,97,000. ह्याच्यातून मायनस केलं 0 0 0 0 9 7 8 9 3,70,000. तर तुम्ही इथं करू शकता मायनस 4,97,000, 3,70,000, 3,70,000. ही झाली परचेज कन्सिडरेशन. ही व्हॅल्यू आहे परचेज कन्सिडरेशनची. आता त्याच्या बदल्यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे, डिस्चार्ज केलं. तर इथं सांगितलं द परचेज कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज बाय द अलॉटमेंट टू इलिकॉन लिमिटेड ऑफ 4,000 shares of ₹100 each at a discount of ₹10 per shares and the balance in cash. तर आता आपल्याला इथं बघायचं आहे की आपण इथं आत्ताच केलेलं होतं. 100 रुपयाचा एक शेअर्स आहे, ही आहे त्याची फेस व्हॅल्यू, आणि हा आहे डिस्काउंट. आणि मग डिस्काउंट दिला 100 रुपये होता, 10 रुपये डिस्काउंट दिला म्हणजे 90 रुपयाला शेअर्स विकलेला आहे. नंबर ऑफ शेअर्स आहेत 4,000 इंटू 90 झाले 3,60,000. तर शेअर्स किती अलॉट केले, 3,60,000. तर आपण इथं लिहिणार आहोत डिस्चार्जमध्ये 4,000 इक्विटी शेअर्स
ऑफ ₹100 each, of ₹100 at ₹90 पर शेअर. म्हणजे इथं येणार आहे 4000 इंटू 90 ₹90. 4000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत आणि एक शेअर्स ₹90 विकला म्हणजे तुम्ही इथं करू शकता 36,000 येतं. 4000 इंटू 90 3,60,000. शेअर्स कितीचे दिले? 3,60,000 रुपयेचे शेअर्स दिले पी सीच्या बदल्यात. आणि रिमेनिंग बॅलन्स इन कॅश 3,70,000 ही काय आहे? तुमची पी सीची अमाऊंट आहे. तर डिफरन्स येतोय बघा, मायनस 3,70,000. पी सीची अमाऊंट मायनस केली तर व्हॅल्यू आली तुमची 10,000 रुपये. तर त्याला म्हणायचं आहे कॅश. जो रिमेनिंग बॅलन्स लिहिले म्हणजे मायनस करून अमाऊंट होती पी सीची 3,70,000, शेअर्स दिले 3,60,000. जो डिफरन्स आला त्याला आपण म्हणलं कॅश, कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं रिमेनिंग बॅलन्स इन कॅश. बघा इथं सांगितलं 10% शेअर्स अँड बॅलन्स इन कॅश, राहिलेला बॅलन्स कॅशमध्ये दिला म्हणून आपण पी सी काढला. आता आपल्याला काय करायचं आहे? जेवढ्या पण ॲसेट तुम्ही पी सीमध्ये घेतलेले आहेत, म्हणजे बघा इथं जेवढ्या पण ॲसेट तुम्ही पी सीमध्ये घेतलेल्या आहेत, जेवढ्या पण लायबिलिटी तुम्ही पी सीमध्ये घेतलेल्या आहेत, तर लायबिलिटी ह्या साईडला आणि ॲसेट ह्या साईडला फक्त अमाऊंट घेताना तुम्हाला क्वेश्चनमधली घ्यायची आहे. नावं पी सीमधली, ही नेम कुठले घ्यायचे आहेत? इथून घ्यायचे आहेत. आणि व्हॅल्यूज कुठून घ्यायच्या आहेत? ह्या बॅलन्स शीटवरून घ्यायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपण काय करूया? सगळ्या ॲसेटची नावं लिहून घेऊया. तर डेबिटला आपण लिहितो टू सन्ड्री ॲसेट्स. पहिला आहे गुडविल. आपण फक्त नावं टाकून घेऊ. प्रिमायसेस, फॅक्टरी प्लॅन्ट, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, डेटर्स, कॅश ॲट बँक. आता बघा ही नाव आपण इथून घेतली. व्हॅल्यूज कुठून घ्यायचे आहेत? किंमत कुठून घ्यायची आहे? इथून. गुडविल होती 40,000. प्रिमायसेस आहे 2,50,000. 2,50,000. फॅक्टरी प्लांट आहे 1,00,000. स्टॉकची व्हॅल्यू आहे 8,000. सन्ड्री डेटर्स 12,000. 30,000. स्टॉक बिल्स रिसिवेबल बघू 8, 12, 30. आणि कॅश आहे 60,000. ही झाली आपली ॲसेट जी आपण व्हॅल्यूज इथून घेतली. आता लायबिलिटी घ्यायची आहेत. डिबेंचर्स तुम्ही इथं लिहिणार आहात बाय सन्ड्री लायबिलिटी. पहिला आहे 7% डिबेंचर्स. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. तुम्ही नावं वर खाली घेतली तरी चालतील, फक्त अमाऊंटमध्ये बरोबर टाका क्वेश्चनमधून. सन्ड्री क्रेडिटर्स, टर्म लोन, टर्म लोन्स. तर आता व्हॅल्यू तुम्हाला इथून टाकायचे आहेत. 1,00,000 डिबेंचर्स, बिल्स पेएबल मला वाटतं 11,900. थांबा चुकायला नको. 11,900, 16,600 आणि 1,500. टर्म लोन 1,500. तर क्वेश्चनमध्ये
चुकून अमाऊंट आपली लिहिताना चुकू शकते. तर हे आपण कुठून घेतल्या, तर तुमच्या बुकमध्ये ज्या इथं व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इथं आणि ॲसेटच्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इथं. आता आपल्याला काय करायचं आहे, जी तुमच्या अजून काय कशाचं पोस्टिंग राहिलं बघा. आपल्याला शेअर कॅपिटलचं राहिलं, रिझर्व्ह फंड आणि रिटेन अर्निंग्स. हे तिघं जण कोण आहेत, तर ओनर आहेत. ओनर कुठं असतात, तर इक्विटी शेअर होल्डरला असतात. लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात. आपण क्रेडिटला लिहिणार आहोत बाय शेअर कॅपिटल, म्हणजे इक्विटी शेअर होल्डरचा बॅलन्स आहे 3 लाख. त्याच्यानंतर आहे बाय जर्नल रिझर्व्ह फंड, अमाऊंट आहे 49,700 आणि बाय रिटेन्ड अर्निंग्स अमाऊंट आहे 20,300. बघा आता हे कुठून घेतलं आपण, तर इथून घेतलं. शेअर कॅपिटल होतं 3 लाख, परत रिझर्व्ह फंड आहे 49,700 आणि रिटेन अर्निंग्ज आहेत 20,300. हे आपण लायबिलिटीजच्या बॅलन्स, म्हणजे आता पूर्ण बॅलन्स शीटचं तुमच्या पोस्टिंग झालेलं आहे. आता काय करायचं आहे, तर पहिली सगळ्या पोस्टिंग झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला एक PCच्या एंट्री एक करायची आहे. अजून एक आहे बघा. आता इथं काय करायचं, तुमच्या लक्षात राहण्यासाठी आपण बघा, हे जी पहिली ॲडजस्टमेंट होती ह्याच्यावरून PC बनवला. ही जी दुसरी ॲडजस्टमेंट होती हे पण PCला गेलं. हे तिसरी ॲडजस्टमेंट होती गुडविलची, ही पण PCला गेली. आता हे शॉर्ट टर्म लायबिलिटी आहे ऑल घेतल्या, ते पण PCला घेतलं. आणि जी 6 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती पण तुम्ही PCला घेतलं, म्हणजे PC म्हणजे परचेस कन्सिडरेशन काढताना घेतलं. तर आता काय राहिलं, तर हे राहिलं बघा, एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹10,000 विच वॉज टू बी बॉर्न बाय इलिकॉन लिमिटेड. हे नीट लक्षात ठेवा, इलिकॉननी पेड केलेलं आहे काम, सिकॉमनी पेड केलं. तर हे इलिकॉमनी पेड केलं, ही तुमची वेंडर कंपनी आहे किंवा सेलिंग कंपनी आहे. सेलिंग कंपनीनं स्वतःचा खर्च स्वतः केला म्हणजे रिअलायझेशनला येणार आहे. जर इलिकॉननी केला तर ती वेगळं येतं. तर आलं क्वेश्चनमध्ये, तर मी तसं तुम्हाला सांगेनच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं हे 10,000 जे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत ते पेड करून घेऊया आणि मग PCच्या एंट्र्या. तर इथं येतं टू बँक अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस. हे कंपल्सरी ॲडजस्टमेंट असते. ₹10,000 ही येणार आहे. इथं रिअलायझेशनच्या डेबिट साईडला आलं तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. बँक अकाउंटच्या क्रेडिटला आपण इथं लिहिणार आहोत रिअलायझेशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशन अकाउंट म्हणूया आपण, रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत लिक्विडेशन एक्सपेन्सेस, ₹10,000. तर लक्षात ठेवा, बँक अकाउंटच्या क्रेडिटला रिअलायझेशन अकाउंट, हे अकाउंटचं नाव त्या रिअलायझेशनला आणि रिअलायझेशनचं नाव बँक अकाउंटला. बँक अकाउंटला बँक अकाउंटचं नाव येत नाही, रिअलायझेशनला रिअलायझेशनचं नेम येत नाही. तर याची जर्नल एंट्री फिक्स असते तुमच्या क्वेश्चनमध्ये, लक्षात ठेवा. जर्नल एंट्री अशी आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट इन द बुक्स ऑफ इलिकॉन लिमिटेड अकाउंटच्या बुकमध्ये, इलिकॉन लिमिटेडच्या बुकमध्ये रिअलायझेशन अकाउंट 10,000 डेबिट झालेलं आहे टू बँक अकाउंट क्रेडिट. पण आज आपल्याला सिकॉम लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्री करायला सांगितले, तर ही सिकॉम लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्री ही होणार नाही. ही कोणाच्या बुकमधली आहे, इलिकॉन लिमिटेडच्या. इथं तुम्ही लिहिणार आहात बीइंग पेड लिक्विडेशन एक्सपेन्सेस. हे तुम्हाला करायचे नाही, फक्त लक्षात ठेवायचे आहे, हे दरवेळेस येते. आता आपल्याला PCची एंट्री करायची असते. PCची पहिली एंट्री, म्हणजे ॲक्च्युली आता ही दुसरी एंट्री, ही झाली रिअलायझेशन एक्सपेन्सेसची, PCची पहिली एंट्री.
पी सीची पहिली एंट्री कशी येते, पी सी म्हणजे परचेस कन्सिडरेशन. तर जी तुमची कंपनी आहे सिकॉम लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, तर ती आहे 3,70,000 ही पी सीची अमाऊंट आहे. आणि दुसरी एंट्री येते पी सीची कोणाच्या बुकमध्ये, तर इलिकॉन लिमिटेडच्या बुकमध्ये आपण एंट्र्या बघतोय. इलिकॉन, तर ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे जे काय काय दिलेलं आहे पी सीमध्ये त्यांनी ते अकाउंट डेबिट होतात. काय दिलं, इक्विटी शेअर्स आणि कॅश. तर इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट होईल 3,60,000 आणि कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू सिकॉम लिमिटेड. ह्या एंट्र्या लक्षात ठेवा 3,70,000. जर तुम्हाला डायरेक्ट लेजर नाही आलं तर ह्या 3 एंट्र्या लक्षात ठेवा. ह्या पी सीच्या 2 आहेत, ॲक्च्युली ह्या 3 एंट्र्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता आपण पहिलं काय करणार आहोत, पी सीची एंट्री. आपलं पोस्टिंग झालं, पोस्टिंग झाल्यानंतर एक ॲडजस्टमेंट राहिली होती, ती ॲडजस्टमेंट केली. आता आपल्याला पी सीची एंट्री करायची आहे. ही पी सीची एंट्री कशी करणार आहात तुम्ही, रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि सिकॉम लिमिटेडच्या डेबिटला. मग तुम्ही इथं लिहिणार आहात रिअलायझेशन अकाउंट. बघा आता मी इथं लिहून दिली तुम्हाला एंट्री. इथं कशी आहे, रिअलायझेशन अकाउंट ही सिकॉम लिमिटेड डेबिट आणि रिअलायझेशन क्रेडिट. ही पी सीची एंट्री आहे, तुम्हाला इथं दाखवते. ही कशाची आहे, पी सीची. ही पण आहे पी सीची. पी सी म्हणजे परचेस कन्सिडरेशनच्या. ह्या 2 एंट्र्या लक्षात ठेवायच्या. सिकॉम लिमिटेडच्या डेबिटला नाव कोणाचं येईल, रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये पी सी 3,70,000 आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला इथं आपण बाय सिकॉम लिमिटेड ब्रॅकेटमध्ये पी सी 3,70,000 3,70,000 ही आपली पी सीची अमाऊंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी एंट्री करायची आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. बघा इथं लक्षात कसं ठेवायचं, सिकॉमच्या डेबिटला एक होतं, तसं सिकॉमच्या क्रेडिटला होतं. जे पी सीच्या बदल्यात दिलं ते काय दिलं, तर इक्विटी शेअर होल्डर. किती शेअर्स दिले, 3,60,000 रुपयाचे शेअर्स दिले. अजून काय दिलं, कॅश दिली. मग इथं म्हणणार आहोत आपण कॅश किती दिली, 10,000 रुपीची कॅश दिली. बरोबर सिलिकॉम लिमिटेड दोन्ही बाजूनी इक्वल होतो. हे 3,60,000 आणि 10,000 हे डिस्चार्ज केलेची एंट्री. एक ह्या 3,70,000ची आणि ह्या दोघांची. तर ही दुसरी एंट्री आहे. आता तुम्ही काय केलं, सिकॉम लिमिटेडच्या क्रेडिटला लिहिलं, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला आणि कॅश अकाउंटच्या डेबिटला. तर इथं लिहिणार आहोत आपण सिकॉम लिमिटेड. मी इथं तुम्हाला जर्नल एंट्र्या करून दिलेल्या आहेत बघा. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट म्हणून इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला सिकॉम लिमिटेडचं नाव 3,60,000 आणि परत मी लिहिलेलं आहे कॅश अकाउंट डेबिट म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला. कॅशला कॅशचं नाव येत नाही म्हणून सिकॉम लिमिटेड 10,000. बघा ही एंट्री. आणि सिकॉमच्या क्रेडिटला मी इथं लिहिलेलं आहे. सिकॉमच्या क्रेडिटला आणि इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला, कॅशच्या डेबिटला, सिकॉमच्या क्रेडिटला. तर हे पी सीच्या 2 एंट्र्या आता झाल्या. पी सीच्या एंट्र्या झाल्या, सगळं झालं. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. आता मी बघा आज आहे ना इथं एक शेअर्स इन सिकॉम लिमिटेड अकाउंट लिहिलेलं आहे. म्हणजे सिकॉम लिमिटेडला इलिकॉम लिमिटेडच्या बुकमध्ये की त्यांच्याकडे किती शेअर्स आहेत हे तुम्हाला तिथं दाखवायचं आहे. तर मग आपण काय करणार आहोत, आज मी हा अकाउंट ओपन केला आहे. तुम्ही नाही ओपन केला तरी चालेल, तुमच्या बुकमध्ये हा अकाउंट ओपन केलेला आहे म्हणून मी इथं केलेलं आहे. तर आता इथं बघा सिकॉम लिमिटेडनी काय केलेलं आहे, शेअर्स दिलेत. किती शेअर्स दिलेत, तर 3,60,000चे शेअर्स दिलेत. म्हणून इथं आपण लिहिणार आहोत
इथं लिहिताना नीट लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे. तर इथं लिहायचं आहे टू सिकॉम लिमिटेड शेअर्स मिळाले म्हणून हा अकाउंट डेबिट होणार आहे 3,60,000. हा अकाउंट तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे कारण डबल दिसतोय. हा शेअर्सचे हे एक आहे आणि हे एक आहे. तर हा अकाउंट तुम्ही नाही ओपन केला तरी चालेल, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इथं लिहिणार आहोत आपण बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. किती दिले शेअर्स? 3,60,000चे. हे कुठले? तर हे शेअर्स. तुम्ही हा अकाउंट नाही ओपन केला तरी चालेल कारण ऑलरेडी आपण इक्विटी शेअर होल्डर अकाउंट ओपन केलेला आहे. तर हा अकाउंट तुम्ही शक्यतो ओपन करूच नका, नाही तर तुम्ही जम्बलिंग व्हाल. तर तुमचं जम्बलिंग होऊ नये म्हणून तो अकाउंट तुम्ही ओपन करू नका. आता आपलं सगळं पोस्टिंग झालेलं आहे, आपल्याला क्लोज करायचं आहे. हा अकाउंट आपण सगळ्यात पहिला क्लोज करू कारण आज आपल्याकडं कोणतीही थर्ड पार्टी लायबिलिटी आपण ओपन केलेला नाही. म्हणजे काय, तर आपण इथले लायबिलिटीचे कोणतेही अकाउंट ओपन केलेले नाहीत कारण ऑल लायबिलिटीज त्यांनी टेकन केलेत आणि ऑल ॲसेट पण टेकन केले सिकॉम लिमिटेडनी म्हणून. तर आपण काय करायचं आहे, रिअलायझेशन क्लोज करायचा, त्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा, इक्विटीचा डिफरन्स बँकला पाठवायचा, बँक दोन्ही साईडला क्लोज होईल. आणि सिकॉम लिमिटेड ऑलरेडी क्लोज होतो प्रत्येक क्वेश्चनमध्ये. आणि हा जर तुम्ही ओपन केला असेल तर हा तर ऑलरेडी क्लोजच झालेला आहे. तर आपण पहिले ह्याला क्लोज करू. रिअलायझेशनला थोडंसं काळजीपूर्वक करायचं, नंबर्स चुकण्याचे चान्सेस असू शकतात. तर डेबिटची टोटल करूया आपण 40,000 प्लस 2,50,000 प्लस 1,00,000 प्लस 8,000 प्लस 12,000 प्लस 30,000 प्लस 60,000 प्लस 10,000 5,10,000. तर मी एका पेजवर तुम्हाला करून दाखवते. 5,10,000 ही आहे आपल्या डेबिट साईडची टोटल 5,10,000. आता क्रेडिटची करून बघूया किती येते. क्रेडिटची आहे 1,00,000 प्लस 11,900 प्लस 16,600 प्लस 1,500 प्लस 3,70,000 5,00,000 येते. क्रेडिटची टोटल आहे 5,00,000. डिफरन्स येतो आहे 10,000 रुपीजचा. बघा हा आहे डिफरन्स. या डिफरन्सला नाव द्यायचं आहे इक्विटी शेअर होल्डर. आणि कुठल्या साईडला कमी पडत आहेत तर क्रेडिटला कमी पडत आहेत. क्रेडिट साईडला बघा म्हणजे टोटल किती लिहिणार आहोत आपण, जी जास्त आहे ती डेबिटची टोटल जास्त आहे 5,10,000. 5,10,000. डिफरन्स किती आला त्याला नाव द्यायचं आहे इक्विटी शेअर होल्डर. बॅलन्सिंग फिगर. ₹10,000 डिफरन्स आला. हा डिफरन्स क्रॉस जाईल इथं. तर तुमचा डिफरन्स कुठे येणार आहे, इथून इथं. ह्या अकाउंटचं नाव तुम्ही इथं लिहिलं. आता ह्या अकाउंटचं नाव तुम्ही इथं लिहिणार आहात. इथं लिहिणार आहोत रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट आहे 10,000. तर इथं बघू किती डिफरन्स येतो आहे. 3,00,000 बघू आपण किती येतं आहे. हे 3,70,000 आहे इकडची टोटल. 3,60,000 प्लस 10,000 म्हणजे तुमच्या डेबिटची टोटल आहे 3,70,000 डेबिटची टोटल. डेबिटची. आता क्रेडिटची किती आहे बघू. 3,47,000 प्लस 49,700 प्लस 20,300
टोटल आहे 3,70,000. 3,70,000 हा क्लोज झाला ऑलरेडी दोन्ही साईडनी. असं होत नाही, कधीतरी होतो. आता योगायोगाने झालेला आहे. $3,70,000. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचे अकाउंट क्लोज करायचे आहेत. हा अकाउंट दोन्ही साईडनी क्लोज होतो ऑटोमॅटिक, हा होतो प्रत्येक वेळेस. आज इक्विटी शेअर होल्डर पण योगायोगाने क्लोज झालेला आहे. 3,70,000, 3,70,000. बँक अकाउंट पण ऑटोमॅटिक क्लोज झालेला आहे. 10,000, 10,000. हा तर क्लोज होतो. हा तुम्ही शक्यतो ओपन करूच नका, कारण त्यांनी फक्त सांगितलेलं लेजर अकाउंट ओपन करा. या अकाउंटचं नाव सांगितलेलं नाही, पण बुकमध्ये आहे म्हणून मी केलेलं आहे. शक्यतो तुम्ही हा करूच नका हा अकाउंट. आता आपल्याला इन द बुक्स ऑफ सिकॉम लिमिटेडमध्ये जर्नल एंट्र्याज पास करायच्या आहेत. त्या जर्नल एंट्र्या PC वरून होतात, हे लक्षात ठेवा. पहिली PCची ही एंट्री येते, म्हणजे त्यांनी 3,70,000ला बिझनेस परचेज केला. परचेज अकाउंट डेबिट होतो, कारण परचेज इज बघा आता इथं परचेज इज अन एक्सपेन्सेस, खर्च आहे. आणि परचेजेस हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस. त्यांचा लॉस झाला कारण त्यांनी खरेदी केला, म्हणजे काय झालं, पैसे गेले. 3,70,000. मग पहिली एंट्री येणार आहे तुमची बिझनेस परचेज अकाउंट डेबिट. $3,70,000. टू लिक्विडेटर, जी कंपनी लिक्विडेशन, ज्या कंपनीचं लिक्विडेशन झालेलं आहे त्या कंपनीचा अकाउंट येतो. त्या कंपनीला आपण म्हणतो लिक्विडेटर्स ऑफ इलिकॉन. नाव बघा काय आहे, इलिकॉन कॉन. 3,70,000 बिईंग. आता त्याने काय बिईंग कसं लिहायचं आहे, तर ही खरेदीची किंमत तुम्ही पेड केलेली आहे. अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन. payable to इलिकॉन लिमिटेड. इलिकॉन लिमिटेड. आता एवढं लिहिलं तरी चालू शकतं की तुम्ही पेएबल आहात इलिकॉन लिमिटेडला ऑन परचेज ऑफ देअर बिझनेस, असं पुढं लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता ऑन परचेज. बघा हे लिहायचं असेल तर लिहा, नाही तर इथपर्यंतच तुमचं आन्सर बरोबर आहे. ऑन परचेज ऑफ देअर बिझनेस. आता दुसरी एंट्री आहे बघा. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, जी तुमची PCची एंट्री आहे ही, ह्याच्या बदल्यात ज्या ज्या ॲसेट घेतल्या त्या ॲसेटची नावं डेबिट येणार आहेत. फक्त सन्डे डेटर्स तुम्हाला RDD क्रेडिटला घ्यायचा आहे, किती होता तो, आणि ही लायबिलिटी घ्यायची आहे, आणि PCची एंट्री. तर ह्याच्यावरून एक एंट्री होणार आहे, परत ह्याच्यावरून एक ह्याची एंट्री होते, एक ह्याची एंट्री होते, आणि दुसरी ह्याची होते. अशा 3 एंट्र्या होतात. तर आपल्याला ही एंट्री करायची आहे. एंट्री करताना बघा इथं घेणार आहोत आपण गुडविल अकाउंट डेबिट. जी जी नावं आहेत ती सगळी घ्यायची आहेत. आणि एंट्र्या कुठून घ्यायच्या आहेत, तर तुम्ही इथूनच हे अमाऊंट कुठून घ्यायची आहे, तर इथून घ्यायच्या आहेत. आपण इथं लिहिणार आहोत. पहिली नावं टाकून घेते, मग अमाऊंट लिहिते. गुडविल, प्रिमायसेस, फॅक्टरी प्लांट, फॅक्टरी, स्टॉक, बिल्स रिसिवेबल,
टू, आता लायबिलिटीचे नावं लिहायचे आहेत. 7% डिबेंचर्स, त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. इथंच आहे बघा, बुकमधूनच मी लिहिते. बिल्स पेएबल, टू सन्ड्री क्रेडिटर्स, टू टर्म लोन. तर आता बघा, आपण जेव्हा बिल्स सन्ड्री डेटर्स घेतो तेव्हा RDD पण आपल्याला घ्यावा लागतो, म्हणून इथं म्हणणार आहोत आपण RDD म्हणजे अजून बुडलेले नाही, बुडण्याची शक्यता आहेत. आता ह्या आपण नावं घेतली, अमाऊंट कुठून घ्यायची आहेत? इथून. गुडविल फक्त सन्ड्री डेटर्सची घेऊ नका, बाकी सगळ्या घ्या. 77,000, प्रीमायसेस 2,25,000, स्टॉक 7,200, बिल्स रिसिवेबल 10,800, सन्ड्री डेटर्स थांबा. कॅश ॲट बँक, अरे कॅश लिहायचं राहिलं वाटतं. सन्ड्री डेटर्स कॅश कसं काय राहिलं, मी इथं लिहिते. आता कुठं लिहू? कॅश राहिली. कॅश ॲट बँक, अकाउंट डेबिट 60,000, डिबेंच. फक्त मी काय केलेलं आहे, डेटर्सची व्हॅल्यू लिहिलेली नाही, कारण डेटर्स तर मी जी बुक्समध्ये दिलेली आहे ही ॲज इट इज घ्यायची आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे 30,000, तर 30,000 घ्यायचं आहे इथं. सन्ड्री डेटर्स 30,000 आणि बिल्स रिसिवेबल आहे. थांबा, पण बिल्स रिसिवेबल PCमध्ये बघू. बिल्स रिसिवेबल आहे 10,800. स्टॉकला गेली का व्हॅल्यू? गुडविल 77,000, प्रीमायसेस 2,25,000. फॅक्टरी प्लांट होतं, फॅक्टरी प्लांट 90,000 आहे. त्याच्यानंतर स्टॉक आहे 7,000, इथं लिहिते, कट केलं आहे मी. 7,200 आणि 10,800 बिल्स रिसिवेबल आहे. सन्ड्री डेटर्स एवढा आहे. डिबेंचर्स 1 लाख आहेत, क्रेडिटला लिहायचं आहे कारण ती लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल आहे 10,710, 10,710 आणि 14,940. टर्म लोन आहे 1,350. हे आता RDD आपण किती काढला होता ते बघूया. RDD बघा, इथं सन्ड्री डेटर्समध्ये दाखवलं आहे मी. इथं मग अशी काढलं होतं 16,600 डेटर्स होते. हा आहे, हे RDD आहे, RDD. तर RDDची व्हॅल्यू आहे, सॉरी हे काय होतं कुणाष्ट, एक मिनिट आपण बघूया. इथं किती आहेत सन्ड्री डेटर्स? ते क्रेडिटर्स होतं, चुकून मी बघितलं नाही. तर सन्ड्री डेटर्स आहे 30,000. त्याच्यावर त्यांनी सांगितलं आहे बघा 90%ला ऑल ॲसेट्स घेतल्या, म्हणजे सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू किती आहे? इथं बघा क्वेश्चनमध्ये आहे 30,000. किती आहे? 30,000 आणि इंटू 90%ला घेतल्या. त्यांनी सांगितलं इथं ऑल ॲसेट्स त्यांनी कितीला घेतल्या, तर इथं बघा लिहिलं आहे एक्सेप्ट कॅश अँड बँक सोडून सगळ्या ॲसेट त्यांनी 90%ला घेतल्या, म्हणजे 10% लेसला घेतलेले आहेत. तर तुम्ही इथं कट करून बघा कितीला घेतल्या. 9 3 जा 27, 27ला त्यांनी स्टॉक घेतलेला आहे. सॉरी, स्टॉक नाही, सन्ड्री डेटर्स घेतलेले आहेत. तर 27, एक मिनिट आपण बघू इथं किती घेतलं. हां, इथं बघा सन्ड्री डेटर्स कितीला घेतले? 27ला घेतले.
आणि त्याची व्हॅल्यू किती होती 30,000. म्हणजे किती बुडण्याची शक्यता आहे तर 30,000 रुपयाचे डेटर्स होते. घेतले त्यांनी 27,000 रुपयाला. म्हणजे जो डिफरन्स आला तो 3,000 रुपये RDD आहे RDD. आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट सन्ड्री डेटर्स इथं 27,000 लिहू शकता. मग इथं RDDची व्हॅल्यू येणार नाही. RDD आहे इथं 3,000. अरे 1,350 टर्म लोन आहे आणि RDDची व्हॅल्यू आहे 3,000. थोडीशी खाडाखोड झाली, थोडं समजून घ्या. तर आपल्याला इथं नरेशन लिहायचं आहे. बिईंग आता त्यांनी काय केलं, ऑल ॲसेट्स 90%ला घेतलेत एक्सेप्ट कॅश अँड गुडविल अँड ऑल लायबिलिटीज टेकन केलेल्या आहेत डिबेंचर्स सोडून 10% लेस दॅन किमतीला. तर तुम्हाला इथं लिहायचं आहे. तुम्ही लिहू शकता, मोठं पण नरेशन लिहू शकता किंवा शॉर्टकटमध्ये पण लिहू शकता. ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲट देअर ॲग्रीड व्हॅल्यू असं लिहूया आपण. टेकन ऑल assets and liabilities काय लिहू ॲट देअर ॲग्रीड व्हॅल्यू. ॲग्रीड व्हॅल्यू म्हणजे त्यांनी दाखवलेल्या सांगितलेल्या किमती आपण ॲग्री असलेल्या किंवा त्यांनी दिलेली ॲग्री म्हणजे सहमतीला, त्यांनी दाखवलेल्या सहमतीला त्यांनी काय केलेलं आहेत, ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन केलेल्या आहेत. आता तुम्ही ह्याच्या पुढं पण लिहू शकता. हे कशासाठी घेतल्यात, रँड परचेस कन्सिडरेशन पेएबल. अरे अजून माझी ही एंट्री चुकलीच ॲक्च्युली. इथं PC पण यायला पाहिजे. थांबा 1 मिनिट, ही नकोच आपण इथं करायला. इथं व्यवस्थित करून देते, थोडंसं थांबा. पहिला आपण इथं घेणार आहोत गुडविल. गुडविल आहे 77,000. त्याच्यानंतर आहे प्रिमायसेस 2,25,000. फॅक्टरी प्लांट डेबिट 90,000 आणि स्टॉक आहे 2,700. $7,200 परत चुकलं असतं, 7,200. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल 10,800. $10,800 आणि परत आहे सन्ड्री डेटर्स डेबिट. इथं 30,000 घेतोय. जर तुम्हाला 30,000 घ्यायचं नसेल तर तुम्ही 27 पण घेऊ शकता. मग RDD तुमचं इथं येणार नाही. म्हणून आपण इथं घेतलेलं आहे 30,000 आणि कॅश ॲट बँक 60,000. इथं ह्या लायबिलिटीची नावं येणार आहेत. 7% डिबेंचर्स, 1 lakh. बिल्स पेएबल 10,700. 10 sundry creditors 14,940 आणि टर्म लोन 1,350. to RDD 3,000
आणि अजून एक नाव येणार आहे, ते आहे बिझनेस कन्सिडरेशन किंवा आपण त्याला बिझनेस परचेज अकाउंट एक क्रेडिट होणार आहे. आपण थोडं नेक्स्ट पेजवर घेऊया. टू बिझनेस परचेज. बिझनेस परचेस केलेला आहे 3,70,000. 3,70,000 being assets taken over, all assets and liabilities, all assets and liabilities taken over by agreed value. And आता इथं बघा, अजून आपल्याला परचेस कन्सिडरेशन काय केलेलं आहे, डिस्चार्ज केलेलं आहे. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत की अँड द परचेस कन्सिडरेशन पेएबल इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. आणि तुम्हाला ह्याच्या पुढं अजून लिहायचं असेल तर देअर ऑन असं लिहू शकता. नाही लिहिलं तरी चालेल, पेएबलपर्यंत लिहिलं तरी चालेल. आणि अजून एक एंट्री आहे तिसरी. ती तिसरी एंट्री कशाची आहे, तर जी PCच्या बदल्यात जे दिलं त्याची आहे. मग त्याची एंट्री तुम्ही कशी करणार आहात, आता इथं थोडंसं काळजीपूर्वक बघायचं आहे. इथं काय केलेलं आहे, डिस्काउंट दिलेला आहे, तर डिस्काउंटची पण एंट्री होणार आहे. डिस्काउंट हा काय आहे, तर लॉस आहे. 100 रुपयाचा शेअर्स त्यांनी 90 रुपयाला दिला, म्हणजे 10 रुपीजचा लॉस झालेला आहे. म्हणून डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स हा अकाउंट येतो आणि तो तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं बघा असं आहे की एक शेअर्स 100 रुपयाचं होतं, मग अशी केलं होतं, फेस व्हॅल्यू होती 10 रुपये, डिस्काउंट दिला, 90 रुपयाला विकला आणि 4,000 हे नंबर ऑफ शेअर्स होते. 4,000 नंबर ऑफ शेअर्स कुठं होते, तर तुमच्या इथं सांगितलेलं आहे बघा, 4,000 इक्विटी शेअर्स 100 रुपीज ईच होता. तो डिस्काउंट दिला 10% पर शेअर्स. तर मग आपण इथं डिस्काउंटची एंट्री करणार आहोत इंटू 10 रुपीज हा डिस्काउंट आहे. आणि ह्या नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स अमाऊंट आली 40,000. ही आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स हे नाव येतं ह्या अकाउंटला आणि तो डेबिट होणार आहे कारण तो लॉस आहे म्हणून. आणि इक्विटी शेअर्स मग आपल्याला इथं एंट्री करताना कशी करायची आहे बघा, डिस्काउंटची एंट्री होणार आहे. तर आता इथं नीट बघा, तुमचं कॅपिटल किती होतं, 3,60,000चे शेअर्स दिले, PCला दाखवले त्यांनी. तर 3,60,000चे शेअर्स होते, त्यातला 40,000 रुपये डिस्काउंट आहे, म्हणजे 3,20,000 रुपयाचे शेअर्स आहेत. 3,20,000. तर आपल्याला इथं करायचं आहे शेअर कॅपिटल, काय करावं लागेल, प्लस करावं लागेल इथं 4,00,000 रुपये. 4,00,000 रुपयेचं थांबा, 3,60,000 रुपयाचे शेअर्स. ॲक्च्युली त्यांनी बघा कसं द्यायला पाहिजे होतं बघा, हे मी चुकून घेतलं इथं. 4,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, एक शेअर 100 रुपयाचं आहे, तर 4,00,000 रुपये कॅपिटल होतं. पण त्यांनी किती पैसे घेतले, 3,60,000 घेतले, म्हणजे 40,000 रुपयाचा लॉस केला. म्हणून आपण इथं 3,60,000 रुपये हे इक्विटी शेअर्सचे प्लस 40,000 रुपये डिस्काउंटचे, म्हणजे 4,00,000 रुपये इक्विटी शेअर कॅपिटल होतं. तर ह्याची एंट्री नीट समजून घ्या कशी होणार आहे ती. तर लिक्विडेटर ऑफ इलिकॉन लिमिटेड, PCची एंट्री 3,70,000 ला लिक्विडेटर झाली ती कंपनी. आता डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट.
डेबिट. का डेबिट झाला 40,000 रुपयांनी? कारण तो डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हा काय झाला? लॉस झाला. म्हणून कंपनीचा, कुठल्या कंपनीचा लॉस झाला? तर आपण इन द बुक्स ऑफ कोणाच्या कंपनीत करतोय? सिकॉम लिमिटेडच्या. सिकॉम लिमिटेडचा लॉस झाला म्हणून त्यांनी इथं डेबिट केलेला आहे. आणि मग आपल्याला क्रेडिट कोणाला करायचं आहे? तर शेअर कॅपिटल. पी सीच्या बदल्यात बघा इथं काय काय दिलेलं आहे? शेअर कॅपिटल दिलं 3,60,000चं आणि बँक अकाउंट झालेलं आहे. पण आता इथं 3,60,000 नाही येणार, 4 लाखाचे शेअर्स होते म्हणून इथं 4 लाख येणार आहे आणि कॅश 10,000 रुपये. तर टू इक्विटी शेअर कॅपिटल इथं 4 लाख येणार आहे. ॲक्च्युली 4 लाखाचं कॅपिटल होतं पण त्यांनी 3,60,000 रुपयाला विकले शेअर्स. ॲक्च्युली बघा 4,000 नंबर ऑफ शेअर्स होते, एक शेअर 100 रुपयाचं होतं, म्हणजे 4 लाख रुपीज त्यांना कॅपिटल मिळायला पाहिजे होतं. पण मिळालेत किती? 3,60,000. आणि टू कॅश किती आहे? 10,000. कॅश कुठून आली? पी सीवरून. ह्या एंट्र्या तुमच्या पी सीच्या आहेत. हे जे पण तुमच्या सिकॉम लिमिटेडच्या बुकमध्ये जेवढ्या पण एंट्र्या झाल्या त्या पी सीवरून झालेल्या आहेत. तर आपल्याला इथं एंट्री नरेशन लिहायचं आहे. डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. डिस्चार्ज ऑफ पाहिजे तर ऑफ. डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन. डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन बाय इश्युइंग किंवा बाय इश्यूच लिहिते मी इथं. बाय इश्यू 4,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज, थांबा इथं ऑफ रुपीज असं लिहूया, ऑफ रुपीज 100 ॲट रुपीज 90 ईच अँड बॅलन्स इन कॅश. बॅलन्स इन कॅश एवढं लिहिलं तरी खूप झालं. म्हणजे काय केलेलं आहे की डिस्चार्जच्या बदल्यात म्हणजे पी सीच्या बदल्यात त्यांनी काय केलेलं आहे? 4,000 इक्विटी शेअर 100चा होता, ऑफ लिहिलं, ऑफ रुपीज 100 ईच लिहिलं तरी चालेल. इथं 100 ईच ॲट रुपीज 90 ईच. त्यांनी कितीला दिला? 90ला दिला. अँड बॅलन्स इन कॅश. असं आपली ही झाली जर्नल एंट्री. तर आता आपण ह्या जर्नल एंट्र्या पास केलेल्या आहेत. तर इथं तुम्ही समजून घेऊ शकता थोडं काय काय आपल्याला पास करायचं होतं. तर बुकमध्ये बघा हा क्वेश्चन नंबर 9 आहे. CBCS पॅटर्न आणि NEFचा पॅटर्नचे क्वेश्चन्स सेम आहेत, डेट पण थोड्याफार सेम असतील. फक्त इथं 2025 आहे, तिथं 2019-20 असं काहीतरी असेल, बट क्वेश्चन सेम आहेत. तर आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय काय शिकलो? तर सगळ्यात पहिलं आपण परचेज कन्सिडरेशन काढलं. काय काढलं बघा इथं? सगळ्यात पहिलं परचेज कन्सिडरेशन काढलं, PC काढला, सगळ्या ॲसेटचं पोस्टिंग केलं, रिअलायझेशन अकाउंट ओपन केला, त्याला सगळ्या ॲसेट आणि लायबिलिटी पुट केल्या. PCची एंट्री इथं आलेली आहे आणि लिक्विडेशन एक्सपेन्सेसची एंट्री इथं आलेली आहे. इक्विटी शेअर होल्डरला इक्विटी शेअर होल्डर, जर्नल रिझर्व्ह आणि हा प्रॉफिट आहे. रिटेन अर्निंग्स म्हणजे साठवलेला प्रॉफिट आहे तो. तर हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो म्हणून ते इथं आलेला आहे. आणि त्याच्या बदल्यात PCच्या बदल्यात जे अमाऊंट दिलेली आहे त्याला आपण सिकॉम लिमिटेड म्हणलेला आहे 3,60,000 आणि हा जो डिफरन्स आलेला आहे तो इथं ट्रान्सफर केलेला आहे. नंतर सिकॉम लिमिटेडला क्लोज केलं, त्याचा डिफरन्स काय आलेला नाही, तो इथंच क्लोज होतो प्रत्येक वेळेस. बँक अकाउंट ऑलरेडी ॲटोमॅटिक क्लोज झालेला आहे, होत नाही. हा अकाउंट तुम्ही ओपन करू नका. आणि जर्नल एंट्र्या करताना इन द बुक्स ऑफ सिकॉम लिमिटेड आहे हे लक्षात ठेवा. आणि PCच्या एंट्र्या इथं पास करायचे आहेत. ह्या ज्या आपण PC काढलेलं असतं ह्याची पहिली एंट्री होती, एवढ्याला बिझनेस खरेदी केला. नंतर ह्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज घेताना PCची अमाऊंट घ्यायला विसरू नका, मी विसरले होते. तर ह्या ॲसेट घ्या इथून, अमाऊंट पण इथूनच, आणि ह्या सगळ्या अमाऊंट लायबिलिटीच्या इथूनच घेणार आहोत. फक्त सन्ड्री डेटर्सला आपण RDD कॅल्क्युलेट करायचा होता म्हणून मी इथं 30,000 की जे तुमच्या बुकमध्ये होती इथं 30,000 ही व्हॅल्यू घेतलेली होती, कारण मला RDD क्रेडिटला लिहायचा होता म्हणून. तर
हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.